आणि या मैदानावर ही DPL स्पर्धा म्हणजेच दापोली प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण आज अनुभवतोय। पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेत। हा देखील चेंडू यावेळेस स्टेअर केलाय, चांगला फटका, परंतु वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। तिथे मिळतील आणखीन 2 धावा। तर नक्कीच 2 धावा जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 8 धावा। 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आतापर्यंत स्कोर कार्डवर। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु रिव्हर्स स्वीप हा असा खेळ आहे की ज्यामध्ये नक्कीच लागलं तर ठीक, नाही तर नक्कीच नुकसान पोहोचवण्याचं काम हा रिव्हर्स स्वीप फटका करत असतो। कारण की एक चेंडू तुम्ही गमावता या रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून। तेच मात्र प्रयत्न केले गेले रोहितच्याकडून, पण तो चेंडू प्रॉपरली कनेक्ट करू शकले नाही। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता। शॉर्ट ऑफ लेन चेंडू वापरला जातोय, पण तो शॉर्ट ऑफ लेनचा उपयोग हवा तेवढा करताना पाहायला मिळाला नाही। रोहित ओव्हरची इथे जर पाहिली तर होईल समाप्ती। चांगलं षटक मी म्हणेन, कारण की ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक चेंडू नक्कीच खराब गेला, परंतु त्यानंतरचे कमीत कमी 5 चेंडू जे आहेत ते खूप चांगले आणि निर्धाव फेकण्याचं काम केलंय। ओव्हरचं होती समाप्ती। पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत। नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी ब्रदर ब्लास्टर हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला उर्वी फायटर हा संघ। ब्रदर ब्लास्टर संघ सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय, तर उर्वी फायटर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं पाहायला मिळतंय। थँक्यू। प्रतीक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर। षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय। 5 गोलंदाज 5 षटक आहेत, म्हणजे 4 गोलंदाज आपल्याला यूज करू शकतायत, जो आपण पाहतोय। इथून पाहायला मिळालं आता मात्र पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते हटवलं गेलंय पूर्णपणे। रिस्ट्रिक्शन जे आहे फिल्डिंगचं ते सजवलं गेलंय। इथून आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी येईल। सिंगल डबलने काही जास्त नुकसान होणार नाही आहे, कारण की DPL स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना आतापर्यंत पाहतोय मोठा फटका आलेला नाही आहे, चौकार आलेला नाही आहे, षटकार आलेला नाही आहे, म्हणजे कुठेतरी चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत असताना ब्रदर ब्लास्टर संघाकडून। यावेळेस लोअर फुल टच चेंडू पाहतोय पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू देखील निर्धाव फेकण्याचं काम करतोय। चांगली गोलंदाजी मी म्हणेन ब्रदर ब्लास्टर संघाची गोलंदाजी जी आहे ती खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच यूज करताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण पाहिले आतापर्यंत शॉर्ट ऑफ लेंथ वापरले, फुलर लेनचे चेंडू वापरले, परंतु फलंदाजी करताना कुठेतरी उर्वी फायटर संघ कमतरता दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस पुन्हा एकदा तो चित्र पाहायला मिळेल। यावेळेस गडी कोण बाद होईल, तर नक्कीच बाद होणारा गडी असेल तो म्हणजेच मिस्टर रोहित। रोहितला माघारी परतावं लागेल, गडी बाद। मध्ये चालू आहे आणि रनआउटच्या रूपाने जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी मिळताना तिसऱ्या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले रोहित कुठेतरी थोडेसे अडथळले होते ज्या पद्धतीने चेंडू खेळायला पाहिजे होते, कारण की रोहितच्या कडून जर पाहिले तर कमीत कमी 6-7 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले। 2 धावा त्यांनी नक्कीच बनवल्या। चिन्मय आलाय, इथून आपण पाहतोय स्टेअर केलाय, एक्स्ट्रा
कव्हरच्या रिजनमध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल्स केलं, तिथे मिसफील्ड होते आणि मिसफील्डचं रूपांतर काय तर 3 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथी धाव या ठिकाणी घेतली जाईल का? यस, आपण पाहतोय चौथी धाव. 4 धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्या जात आहेत. फिल्डिंग चांगली असणे खूप गरजेचं आहे, कारण की गोलंदाजी खूप चांगली होती. असं वाटलं होतं की सिंगल रन्स जाईल, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच बळावर जर पाहिलं तर 3 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजेच 4 धावा मिळत आहेत. इथून पाहिला तर फटका तर सजवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठलीही चुकी करणार नाहीये इथे. मात्र जर पाहिलं तर विकेट मिळेल, गडी बाद होतोय, आणखीन एक गडी बाद होईल. फटका सजवायचा खेळला देखील होता, परंतु त्याच वेळी पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी दीपेश, आणि दीपेशने कुठलीही चुकी न करता आपण पाहतोय हा झेल टिपलेला पाहायला मिळतोय. तर चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, कारण की कुठेतरी थांबवून ठेवलं गेलंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्या रन्स आहेत त्या प्रॉपरली येताना आपल्याला पाहायला मिळता येत नाही. जागृत जातोय नवीन बॅट्समन, 376 ची जर्सी आपण पाहतोय परिधान केलेली. धावसंख्या होते 13 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. इथून पाहायला मिळेल शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये काव कॉर्नर रिजनचा दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तयारीत असताना चांगली फेकी आणि बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. फेकी चांगली होती, परंतु गॅदर करता आलं नाही गोलंदाजाला, परंतु बॅकअप चांगला होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी जमवता आल्या. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या गेल्या. उर्वरित जर पाहिलं तर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर गिअर चेंज करावे लागतील फलंदाजाला. धावसंख्या घेत असताना आपला स्पीडअप वाढवावा लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की थोडीशी मिसफील्ड झाली, मिसफील्डचं रूपांतर 4 धावेमध्ये देखील झालं, परंतु यावेळेस जर पाहिलं तर अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, ज्यांनी प्रथम गोलंदाजी पहिली गोलंदाजी केली होती तोच कुशल दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. षटक क्रमांक 4. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलं जातंय, परंतु जे चेंडू तुमच्याकडे आहेत ते खूप कमी शिल्लक आहेत, म्हणजे 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत जर प्रतीकचा विचार केला तर प्रतीकने सिंगल नक्कीच ऋतिक आहे, ऋतिकने प्रत्येक चेंडूवर सिंगल कडून 5 चेंडू खेळलाय आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठे फटका सजवण्याचा, आडवी बॅटचा उपयोग केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही आणि तेच कारण बनतं. इथे मात्र आपण पाहतोय मिस केला जातोय ह्या चेंडूला, आणि प्रत्येक डॉट चेंडू उर्वी फायटर संघाचं टेन्शन वाढवेन असंच मी म्हणेन. कारण की इथून जर तुम्हाला फलंदाजी चांगली दर्शवायची असेल, सामना जिंकायचा असेल, तर एक टॉप फाईट स्कोर आपल्याला बनवणं खूप गरजेचं आहे. यावेळेस जागा बनवली, नक्कीच आपण पाहतोय थोडेसे शफल झाले होते, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने हा देखील झटका झालाय, हा देखील विकेट मिळालाय. मी म्हणेन धावसंख्या घ्यायची होती, एकंदरीत 1 धाव नक्कीच कंप्लीट केली होती, पण दुसरी धाव घेताना कुठेतरी कॉलिंग व्यवस्थित राहिली आणि तेच कारण बनलं. इथे मात्र रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय.
तोय कुशलची चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरली जाते. फलंदाजाला इथून जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यापासून रोखण्याचं काम केलंय ते म्हणजेच कुशल या गोलंदाजानी. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी एज आणि विकेट किपर कुठलीही चुकी न करताना इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर गोलू खूप चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट नक्कीच मिळतोय. विकेट जर पाहिले तर आतापर्यंत विकेटची पडझड झाली, 6 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7वा सामना साई 11 टायगर वर्सेस केसरी किंग. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली धावांवर या ठिकाणी रोखण्याची क्षमता ठेवले गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी केले. फलंदाजाला मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि खोलवर टप्प्याचे चेंडू जे आहेत ते फलंदाजाला कुठेतरी अडचणीत पाठवत आहेत आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. परंतु यावेळेस 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट झाले आहेत. अजूनही उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 19 धावा. थँक्यू. तर कुशलची चांगली गोलंदाजी राहिली असं तुम्ही म्हणेन, कारण की कुशलने एकंदरीत 4 गडी नक्कीच बाद केलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 गडी जो होता तो रनआउटच्या रूपाने चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच तब्बल विकेट आपल्याला पाहायला मिळाले. कुशलचे इंडिव्हिज्युअल विकेट 3, 1 गडी नक्कीच रनआउटच्या रूपाने आपल्या संघासाठी मिळवून दिला. यावेळेस दीपेश येतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपेशला पाहिले जाते दापोली विभागातून. परंतु यावेळेस पहिला चेंडू जर पाहिला तर स्टंपांच्या खूप वरती कमरेच्या वरती बीमर चेंडूची घोषणा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बीमर चेंडू या ठिकाणी नक्कीच मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की एक्सरसाइजचा अभाव असेल. साधारणतः दीपेश आल्यानंतर एक्सरसाइज न करता गोलंदाजी केली. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटच्या चेंडूवर जर पाहिलं तर फटका सजवला आहे. काऊ कॉर्नर रिझनमधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी धाव या ठिकाणी घेतले आणि दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू मी म्हणेन दीपेशच्या गोलंदाजीतून. चांगली गोलंदाजी आहे दीपेशची. नक्कीच आपण जाणतो गतवर्षी देखील आपल्याला पाहायला मिळेल दीपेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता. यावेळेस देखील आपण तेच चित्र पाहतोय. पुन्हा एकदा आज समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेताना कुठेतरी अडथळले आणि 1च धाव मिळेल. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव घेताना कुठेतरी रनआउटच्या रूपाने या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज.
मैदानाच्या आतमध्ये जाईल. यावेळेस फटका तर सजवलाय खूप चांगला आणि चेंडूला पाठवलाय VIP डाईस कडे, जिथे आमचे वसंत काका आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना VIP डाईस वरून. आणि चेंडूला नक्कीच पकडलाय. वैभवची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऋतिक आपण पाहतोय, ऋतिक फलंदाजी ट्रॅकवर आहे, परंतु वैभव नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत ऋतिकच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरी रनचा प्रयत्न आणि यावेळेस गडी बाद होईल. रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेट. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 8 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दीपेशच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 8 गडी बाद झाले आहेत. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा चेंडू दीपेश पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडू. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. नक्कीच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर रन्स येताना आणि धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष असणार आहे. यापुढील 2 संघाला मी आमंत्रित केले. एका बाजूला साई 11 टायगर्स वर्सेस केसरी किंग, या 2 संघांचे कर्णधार आपण टॉसबॉक्स कडे यायचं आहे. अक्षय केसरी किंग संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत साई 11 टायगर संघ. साई 11 टायगर संघ आणि केसरी किंग संघ कर्णधार. केसरी किंग संघाचा कर्णधार तर मॅच आपण स्टार्ट करणार. सेकंड इनिंग या ठिकाणी. चला 2 फलंदाज, सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष असणार आहे.
सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कुशल तर दुसऱ्या बाजूला निखिल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष्य आहे. टॉससाठी आपण पाहतोय चला आपण टॉस करणार आहोत. येस ग्रीन सिग्नल येतोय. केसरी किंग आणि साई 11 टायगर संघ कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि आदरणीय संतोष साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. तर या आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. दादांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या, प्रस्थापित व्हा. इथे टॉस केलं जाईल. चला केशरी किंग संघ आपण कर्णधार यायचा आहे लगेचच. आणि कॅमेरामॅनला मी विनंती करेन दादा या, आपण देखील या. आपले मान्यवर आपण पाहतायत. पालघर नगरसेवक आणि दुसऱ्या बाजूला संतोष दादा हे देखील आपण पाहतोय. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅचसाठी कॉईन स्पिन केला जाईल आदरणीय संतोष सरांच्या शुभ हस्ते. आणि इथे मात्र आपण पाहतोय निशांत म्हणजेच जर पाहिलं तर साई 11 टायगर संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. सकाळचं सत्र आहे. फिल्डिंग घेताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? असं काय नाही. स्वतः ऑर्गनायझर आहेत. ही स्पर्धा आपण 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षी उतरताना आज तुम्हाला प्रोत्साहन मिळतं, त्याबद्दल काय म्हणतील तुम्ही? सगळ्यांचा चांगला प्रोत्साहन आहे. आम्हाला संतोष दादांनी पण चांगला मदत केलेली आहे. भावानंद भाऊनी चांगली मदत, सगळ्यांनी मदत केलेली. नक्कीच टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमची फिल्डिंग असती हा डिसिजन असला असता आमचा. पण आता बॅटिंग आहे, तर बॅटिंगवरती आम्ही आमचा गेम करून दाखवू. या मैदानावर कोणता फलंदाज असा चांगला खेळेल असं तुम्हाला वाटेल? निशांत आहे, गोलू आहे, ऋतिक आहे. खूप चांगले आहेत दापोलीमधले खेळाडू. जुने खेळाडू पण खूप चांगले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन नवीन खेळाडू खूप चांगले खेळत आहेत. धन्यवाद दादा. 2 शब्द मी तुमचे मनोगत ऐकेन, कारण की या खेळाडूंनी जी आज आपण पाहतो ऑर्गनाईज केलेली आहे. अगदी जितेंद्र आणि निशांतने खूप चांगला ऑर्गनाईज केलं आहे. काय म्हणतील आज उत्साहाने स्पर्धा पार पाडली जाते? इंटरनॅशनल हा गेम आहे, पूर्ण देशाचा आत्मा आहे क्रिकेट. पण दापोली गावात मी पण जेव्हा तारुण्यात आम्ही होतो, दापोलीची क्रिकेटची टीम ही अष्टपैलू त्यांचं प्रभुत्व होतं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जितूसारखे होतकरू आमचे सगळे हे टुर्नामेंट बोलवतात. त्यांना आमच्यासारख्यांचे नेहमीच शुभेच्छा असतात आणि शो मस्ट गो ऑन, त्याप्रमाणे त्यांचा हा शो चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्हाला देखील धन्यवाद असेल. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही.
तर आपण पाहतायत आपण प्रीमियर लीग सीझन 4 यामध्ये आपण पाहतोय जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आयोजित करणारे आपण पाहतायत जितेंद्र संखे आणि निशांत संखे हे दोन आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सौजन्य केलेली जी ट्रॉफी आहे कैलासवासी मधुकर संखे यांच्या स्मरणार्थ श्री मयुरेश कुंदन आशिष मधुकर संखे यांकडून आपल्याला पाहायला मिळते प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती आपल्याला स्पॉन्सर्स केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहतोय आपण शेवटचा चेंडू आहे, चेंडू हवेत होता, पंचांकडे अपील केलाय परंतु यावेळेस पंच दर्शवतायत लेग बाईटच्या रूपाने ही रन्स मला वाटतं काउंट केली जाईल की काय, पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. येस बाईटच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आपण मुख्य व्यासपीठावर मुख्य डाईजवर आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वेळ कोणालाही नसतो परंतु वेळ काढणं खूप गरजेचं आहे आणि तिथेच आपण पाहतो इथे वेळ काढून उपस्थित झालेले आपले आजचे सन्माननीय मान्यवर म्हणून आपण पाहतोय संतोषजी संखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आयोजकांकडून की जितेंद्र यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. तर कॅमेरामॅनला मी विनंती करेन या ठिकाणी आपल्या मुख्य डाईजवर आपण कॅमेरा फिरवायचा आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वेळ नाही आहे परंतु वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले संतोषजी संखे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आपण मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत होईल त्यांचं. नगरसेवक आहेत पालघरचे आपण पाहतायत आणखीन एक मान्यवर भावानंद संखे साहेब. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन जितेंद्र यांना की त्यांचं देखील स्वागत आपण करायचं आहे. पुन्हा एकदा ही गोड व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचली गेली, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठी व्यक्तिमत्व आहे आणि या ठिकाणी पोहोचली गेले आणि आपल्यावरचं प्रेम दर्शवलं आहे त्यासाठी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद म्हणेन. यावेळेस आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत समारंभ नक्कीच चालू आहे परंतु धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 धावा. आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर नक्कीच कुशल बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मिस्टर निखिलने आतापर्यंत चेंडू जे खेळले आहेत 5 चेंडूमध्ये 3 धावा त्यांनी जमवल्यात. आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा. घेतलं बोललो तिकडे घेतलं. तर आपले मान्यवर या ठिकाणी निरोप घेताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. यावेळेस आपण पाहतोय फटका तर प्रॉपरली नाही आहे परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय यावेळेस हलक्या हाताने कट केलाय गलीकडे. आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल्स होताना जिथे क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकांनी चांगली या ठिकाणी फिल्डिंग करून चेंडूला अडवलं. सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतलं जाईल. या सिंगलच्या मदतीने डबल फिगरमध्ये धावसंख्या आता मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेस नक्कीच बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु
स्टंपाच्या मधोमध सापडले गेले आणि LBWने आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी मिस्टर आयुष बॅक टू द डगआउटला जाईल. गडी बाद होतोय. नक्कीच सूचना आहे तुमच्यासाठी की आतमध्ये जाणारा खेळाडू जो आहे तो फक्त त्याच संघाचा असणार आहे. लक्षात असू द्या, दुसऱ्या संघाचा कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही आहे. याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक येतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश ऑलराऊंडर खेळाडू दीपेशला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एकंदरीत 11 धावा जिंकण्यासाठी लक्ष जो आहे 33 धावांचं लक्ष आहे. इथून पाहिलं हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवर प्रॉपरली नजर नाही असंच मी म्हणेन. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं टेन्शन वाढवेल मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण की जर पाहिलं तर 8 चेंडू आतापर्यंत खेळलाय मिस्टर निखिल आणि 4 धावा बनवल्या आहेत. इथून पाहिलं तर थोडंसं हात खोलण्याची संधी होती. सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. दीपेशचं कॉलिंग आहे दुसऱ्या धावांसाठी आणि दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावा खूप महत्त्वपूर्ण होत्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 13 धावा आपण पाहतोय. 33 बनवायचे आहेत म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस लाऊड अपील होता पंचांकडून. नक्कीच कुठलाही इशारा नाही आपल्यापर्यंत आणि चेंडू जर पाहिलं तर निर्धाव चेंडू येत असताना चांगली गोलंदाजी मी म्हणेन ऋतिक याच्याकडून. आतापर्यंत ऋतिकच्या गोलंदाजीतून जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शॉट ऑफ प्ले येत होता. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील. पंच दर्शवतायत यस इट इज अ गॉन. आउट होतोय फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर नवीन फलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाचा जर विचार केला तर ऋतिक 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीतून. इथून पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु चुकलेत. डोक्यावर हात ठेवण्याची वेळ इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते कारण ती चेंडूवर फक्त बॅट ठेवली होती आणि सोपा झेल मी म्हणेन फॉलर थ्रू मध्ये घेताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला तोच म्हणजे ऋतिक. गडी बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. इथून जर पाहिलं तर विकेटच्या हॅट्रिक वर असेल गोलंदाज ऋतिकचं. नक्कीच कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी केली परंतु यावेळेस 22 जातोय. 22 नंबरची जर्सी अगदी बिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. यष्टी जर पाहिली तर खूप चांगली यष्टी आहे.
ताकदवान फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, बघूया आपल्या ताकदीचा उपयोग केला जाईल का, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पाठवलं जाईल का, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही एकंदरीत 20 धावांची आवश्यकता आहे. ओहो, हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुरेख चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. कुठली रन्स या ठिकाणी येणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय तिसरं षटक कंप्लीट झालंय. म्हणजे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. थँक्यू. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. दीपेश एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मिस्टर भावेश. 7 चेंडू आतापर्यंत जर पाहिले तर दीपेश हा नॉन स्ट्राईक एंडवर होता. आता मात्र स्ट्राईक मिळाले. पहिला चेंडू फेस करेल. इथून जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस स्टेप आउटचा उपयोग केलाय आणि चेंडू पोहोचवलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय जोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 11 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू 19 धावा. रोहित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू, नोचा कॉल आहे पंचांचा आणि हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. एकंदरीत जर विचार केला तर या चेंडूवर येतील तब्बल 5 धावा. यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज भावेशच्या बॅट मधून चौकार येताना. एकंदरीत 5 धावा आतापर्यंत जमा केल्या आहेत. म्हणजे स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा झाल्या आहेत. इथून फ्री हिटचा कॉल असेल पंचांचा आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट असेल नोच्या चेंडूवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस फटका सजवता आला नाही मी म्हणेन. चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा स्कोर कार्डवर. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून पुन्हा एकदा दीपेश मारण्याचा प्रयत्न केला. इथून पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू. 9 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स तर कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता परंतु नाही, थांबवलं गेलंय. सिंगल रन्स मिळते. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 21 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र 12ची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणजेच 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडू येईल आणि 7 चेंडू 12 धावा. 7-12चा इथे मात्र समीकरण येताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे संघ आपण पाहतोय 2 संघ आमने सामने. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. ब्रदर ब्लास्टर हा संघ फलंदाजीसाठी आता मात्र सज्ज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्यांना 7 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला जे चेसिंगसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत स्कोर, ते म्हणजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय उर्वी फायटर संघ.
7 मध्ये 12ची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील. इथून फलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर मिस्टर भावेश त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु यावेळेस एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे. 7 मध्ये 12. फटका सजवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मधून क्षेत्ररक्षक, अगदी लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फील्ड करताना सिंगल रन्स येईल. आता मात्र 6 मध्ये 11ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सूचना केल्या जात आहेत की आपण इतर कोणत्याही संघाचा खेळाडू आतमध्ये जायचं नाहीये. जर या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 11 धावांची आवश्यकता आणि त्यामध्ये जर षटकावर लगावला भावेश किंवा दीपेश या फलंदाजाने तर रक्षित पाटील याच्याकडून आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर कुठली रन्स येणार नाहीये. डॉट येते. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. 22 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय खोलवरचा टप्पा, परंतु यावेळेस सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल रन्स मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1+1 म्हणजे 2 धावा येतील. इथून जर पाहिलं तर समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलेल. 5 चेंडू आपल्याकडे शिल्लक असतील आणि 5 मध्ये अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 9 धावा. पाच चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूस दीपेश आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी सज्ज आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर वैभव. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट फेकलाय, म्हणजे टेन्शन वाढवलंय मी म्हणेन. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. चार मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच सजवलं गेलंय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस दीपेश स्टेप आउट करून मारलाय चेंडूला. 1 रन्स तर या ठिकाणी कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न असेल का, मात्र नाही. भावेशने थांबवलंय दीपेशला की यावेळेस मी मुकाबला करेन. आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. म्हणजे 2 चौकार लगावणे गरजेचं असणार आहे जर मॅच जिंकायची असेल तर. तीन चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चौकार लगावणे खूप गरजेचं असणार आहे 3 चेंडू मागे. यावेळेस क्लीन बोल्ड आणि भावेशची खेळी इथे मात्र संपुष्टात येताना आघाडी बाद होतोय.
आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये आपल्याला 8 धावा या बनवाव्याच लागतील. इथून मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि चौकार जाईल. क्या बात आहे. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जाईल. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 मध्ये 4 ची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर लेट आला, पण थेट आला मी म्हणेन. मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावलाय. एक जबरदस्त मॅच मी म्हणेन, कारण की 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा असताना 1 चौकार तर लगावलाय, परंतु 1 चेंडूमध्ये 4 धावा हिरो बनण्याची पूर्णपणे संधी आहे, ती म्हणजेच फलंदाज प्रतीक याला. फटका चांगला आहे, परंतु यावेळेस चेंडू जर रोखला गेला तर मात्र आपण पाहतो या धावा कंप्लीट करता येणार नाही. परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत आणि यावेळेस जर पाहिलं तर सामना जिंकतोय तो म्हणजेच उर्वी फायटर संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच देणार आहोत. दोन्ही संघांनी आपण शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघ एक लाईन अपने आपण जी स्पर्धा पाहतोय तर एक लाईन अपने आपण शेक हँड करून घ्यायचं आहे लगेचच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर ऋतिक ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला